श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 4 डिसेंबरला गुरुवारी आलेली आहे अन्नपूर्णा जयंती. तर बघा, मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधील 4 डिसेंबरला हा दुसरा गुरुवार असणार आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती, त्यासोबतच दत्त जयंती हे सण साजरे केले जात असतात. आणि या गुरुवारी अन्नपूर्णा जयंती आल्यामुळं आपल्याला अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. आपण काहीच नाही केलं तरीही चालेल, फक्त देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळं एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल. वर्षभर घरामध्ये धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही. कारण की बघा, आपण वर्षभर सर्व देवी देवतांची पूजा करतो, सेवा करतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा करत असतो, भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करत असतो. त्यासोबतच पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा करत असतो. आणि वर्षभर बघा, आपल्या देवघरामध्ये जरी अन्नपूर्णा देवी असली तरी फक्त आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करत असतो. पण काही विशेष अशी सेवा जी आहे तर ती आपल्याकडून अन्नपूर्णा देवीची वर्षभरामध्ये होत नाही. आणि म्हणूनच या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला देवीची विशेष अशी सेवा करायची आहे. अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे. आणि अशा माता पार्वतीच्या स्वरूपाची जर आपण पूजा केली, सेवा केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची बरकत होत असते. अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती अन्नाची देवी मानली जाते. आपण जे पण अन्न आपल्या घरामध्ये शिजवतो तर त्यापासून आपल्या शरीराला किंवा आपल्या घरातील व्यक्तींना कोणतीही बाधा होऊ नये, ते अन्न जे आहे तर ते शिजवलेलं रुचकर बनावं, यासाठी आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करत असतो. आपण या दिवशी जर अन्नपूर्णा देवीची काही विशेष सेवा केली तर आपल्या घरामधील सर्व अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत होत असते. म्हणून आपल्याला गुरुवारी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी हा जो एक उपाय आहे किंवा ही जी एक सेवा आहे तर ती आवर्जून करायची आहे. आता या दिवशी गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यामधील दुसरा गुरुवार असल्यामुळं आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारची देखील पूजा मांडून घ्यायची आहे. दररोजची नित्य देवपूजा देखील करून घ्यायची आहे. यानंतरनं आपल्याला एका ताम्हणामध्ये बघा अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे. आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असतेच. आता अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती एका ताम्हणामध्ये घ्यायची आहे. तर बघा, त्या ताम्हणामध्ये आपल्याला फुलांच्या पाकळ्या, अक्षदा, हळदी कुंकू हे आपल्याला सुरुवातीला ठेवायचं आहे. आणि नंतरनं याच्यावरती आपल्याला ही जी मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे. 11 पळी पाण्यानं किंवा 11 पळी पंचामृतानं आपल्याला देवीचा अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतरनं स्वच्छ पाण्यानं अभिषेक घालायचा आहे. आणि नंतरनं ही जी मूर्ती आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. यानंतरनं एक स्वच्छ गडू घ्यायचा आहे. आता बघा, देवपूजेचं जे साहित्य मिळतं त्यामध्ये आपल्याला तांब्याचा गडू किंवा तांब्याचं जे खोलगट भांडं भेटतं तर त्या भांड्यामध्ये आपल्याला एक हळदी कुंकानं स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्याच्यावरती तांदूळ ठेवून ही मूर्ती आपण या तांदळावरती ठेवायची आहे. किंवा एखादी खोलगट वाटी घ्यायची आहे आपल्याला, त्याच्यामध्ये स्वस्तिक काढून नंतरनं तांदूळ घालून मूर्ती ठेवायची आहे. दोन्हीपैकी एक कोणतंही भांडं घेतलं तरीही चालेल. यानंतरनं आपल्याला आपल्या उजव्या हाताने एक वाटीवर तांदूळ घ्यायचे आहेत. आणि हे वाटीभर तांदूळ बघा आपल्याला देवीच्या डोक्यापासून पायापर्यंत पडतील असे अर्पण करायचे आहेत उजव्या हातानं. आता आपण सर्व पूजा मांडलेली आहे तर तिथे धूप दीप अगरबत्ती आपण जी आहे तर ती लावलेलीच असेल. वातावरण प्रसन्न झालेलं असेल. आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला देवीच्या डोक्यावरती या ज्या तांदूळ आहेत किंवा अक्षदा आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. आता बघा, आपल्याला अक्षदा इतक्या अर्पण करायच्या की या अक्षदा देवीच्या खांद्यापर्यंत येतील. आणि अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नमः, ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे जे तांदूळ आहेत, अक्षता आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. त्यानंतरनं देवीला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि आपल्याला जर फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे.
त्यानंतरनं ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि एक दिवा घ्यायचा आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे. स्वयंपाकघर म्हणजे अन्नपूर्णा देवीचं वास असलेलं ठिकाण, ज्या ठिकाणी आपण अन्न शिजवतो, अग्निदेव तिथे साक्षी असतात, अशा ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो. आपल्या स्वयंपाकघरामध्ये बघा, आपल्या जे सर्व जे धान्य शिजवत असतो तर ते सर्व धान्य तिथं उपलब्ध असतं. अशा ठिकाणी आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊन जायची आहे. आता गॅस, शेगडी किंवा किचन ओटा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला, आणि नंतरनं तिथं हळदी कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. गॅस शेगडीवरती काढा किंवा खाली किचन ओट्यावरती काढलं तरीही चालेल. त्यानंतरनं त्या स्वस्तिकावरती आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि फूल व्हायचं आहे. आणि त्यानंतरनं ही जी मूर्ती आहे अन्नपूर्णा देवीची तर ती मूर्ती या स्वस्तिकावरती ठेवायची आहेत. त्यासोबतच दिवा लावण्यासाठी सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे सेम अशाच पद्धतीनं, आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. फक्त संध्याकाळच्या वेळी करू नका, आपल्याला सकाळी किंवा दुपारी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कारण की संपूर्ण रात्रभर आपल्याला ही जी मूर्ती आहे तर ती तिथेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे. संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा दिवा तिथेच प्रज्वलित ठेवायचा आहे. आता माता लक्ष्मीचा दिवस आहे, या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे. या दिवशी सर्वांचं व्रत असेल तर संध्याकाळच्या वेळी गोडाधोडाचा नैवेद्य आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये बनवायचा आहे आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. आणि नंतरनं आपल्याला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला अन्नपूर्णा देवीची ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. ज्या घरामध्ये बघा अन्नपूर्णा देवीची सेवा होत असते, उपासना होत असते, तर त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही. आपल्या घरामध्ये जर अन्नधान्याची कमी जर असेल तर बऱ्याच अडचणी येत असतात, माणसांची चिडचिड होत असते. तर अशा वेळी आपण अन्नपूर्णा देवीची जर अशी सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहत असतो. आणि त्यानंतरनं बघा, दुसऱ्या दिवशी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी काय करायचं आहे, हे जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तर त्या तांदळामधून आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं या तांदळाची लाल कपड्यामध्ये एक पोटली बांधून घ्यायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे. कारण की तांदूळ हे जे आहे ते प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरले जातात. देवी देवतांच्या स्थानामध्ये बघा, त्यांना विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच तांदळासंबंधित हा जो एक उपाय आहे तर तो आपण या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी करायचा आहे. आणि हे जे तांदूळ आहे तर ते अक्षता म्हणून वापरले जातात, खूप शुभ मानले जातात आणि म्हणूनच ही जी पोटली आहे तर ती तांदळामध्ये ठेवायची आहे. कारण की अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती असते तर ती सदैव आपल्याला तांदळामध्येच ठेवायची असते आणि म्हणूनच कधीही आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची कमी पडू नये म्हणून हा जो एक उपाय आहे तर तो आपण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे.